जगातलं एकमेव शिवलिंग जे पाऱ्यापासून बनलेलं आहे आणि ते कुठल्या मशीनने नाही तर तांत्रिक विद्या आणि सिद्धीपासून बनवलेलं आहे. तर ते कुठं आहे तुम्हाला माहिती का? तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश आणि श्रावण सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सुंदर असं पारदेश्वर महादेव मंदिर. पुण्यभूमी त्र्यंबकनगरी आणि गोदामाईच्या किनारी वसलेल्या या अद्भुत मंदिराचे खूप सारे रहस्य आहे. जसे की पारा नेहमी हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो, तर मग तो सॉलिडमध्ये कसा केला असेल आणि या ठिकाणाला तंत्रपीठ का म्हणतात? तर पारा म्हणजेच मर्क्युरी हा एक विषारी धातू आहे आणि त्याच्या संपर्कात आलेले इतर धातू टिकत नाही आणि तो नेहमी लिक्विड फॉर्ममध्येच असतो. तर तांत्रिक विद्या आणि सिद्धीच्या जोरावर श्री संत बाबा यांनी त्याचे शिवलिंगात रूपांतर केले आणि स्थापना केली. आणि हे जगातलं दुसरं दक्षिणमुखी शिवलिंग आहे. इथे इतर ठिकाणांपेक्षा तंत्र लवकर सिद्ध होतं, म्हणून या ठिकाणाला तंत्रपीठ म्हणतात. प्रदोषच्या सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी जसं जसं सूर्य मावळतो तसं तसं त्याचं तेज वाढतं आणि हे ठिकाण नाशिक त्र्यंबक रोडवर खंबाळे गावाजवळ आहे. तर अशा सिद्धीने प्राप्त अद्भुत अशा पारदेश्वर महादेव शिवलिंगाबद्दल तुम्हाला माहीत होतं का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या श्रावण सिरीजमध्ये अजून कुठल्या मंदिराची माहिती ऐकायला आवडेल हे कळवायला विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग ठिकाणाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा.